नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या पद्धतीने कमी मसाल्यात आणि खूपच चविष्ट भेंडीची भाजी. ही भाजी रोजच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी काही छोट्या टिप्सही सांगणार आहे ज्यामुळे भेंडी चिकट होणार नाही आणि भाजी मस्त खमंग बनेल. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. मी पाव किलो भेंडी घेऊन ती स्वच्छ 2-3 पाण्याने धुतली. त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चिरून घेतली. ह्या भेंडीसाठी मी उभा चिरलेला पातळ कांदा, लसणाचा ठेचा, कढीपत्ता, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली. आता कढईमध्ये तेल गरम करून घेतले. त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी दिली. जिरे आणि मोहरी चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये मी चिरलेला कांदा घालून हलका सोनेरी होईपर्यंत परतून घेतला. कांदा व्यवस्थित सोनेरी रंगाचा झाला आहे. ह्यामध्ये लसणाचा ठेचा टाकून परतून घेऊ. बारीक चिरलेला टोमॅटो, हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचे. अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट टाकून व्यवस्थित परतून घेऊ. चिरलेली भेंडी, हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ. भेंडी ही मध्यम आचेवर शिजवून घ्यायची आहे. यामध्ये आता आपण चवीपुरते मीठ टाकून घेऊया. दोन मिनिटे आपण झाकण ठेवून वाफ देऊन घेऊ, म्हणजे भेंडी व्यवस्थित शिजेल. झाकण काढल्यानंतर भेंडी पुन्हा एकदा हलक्या हाताने ढवळून घेऊ. गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. भेंडी शिजल्यानंतर ह्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊ.
या पद्धतीने जर तुम्ही भेंडीची भाजी बनवली तर तुमची ही भेंडीची भाजी चिकट होणार नाही किंवा कडेला चिकटणार नाही। यासाठी तुम्ही भेंडी धुवून घेतल्यानंतर ती सुक्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि भेंडीची भाजी ही झाकण न ठेवता 8 ते 10 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे, त्यामुळे त्या भेंडीला चिकटपणा येत नाही। पाहू शकता आपली गरमागरम भेंडीची भाजी आता तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी किंवा डाळ भात ह्यासोबत खाऊ शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशा सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।